कारण याच कुळातला. आईसाठी चुकीचा शब्द वापरला, वाटेल ते प्रयत्न केले, तर्पण केले. तर्पण सगळ्या गंगेवर तर्पण करता येते बरं का, येडेवर नाही करायचं. आमच्या आजोबाचं श्राद्ध आम्ही त्या वड्याला केले. नालायक आहेस, तुला काय कळतं का शास्त्र? ते वडा वाहतू कोणीकडे? आपल्याकडे आगाऊपणा करायचं. मीठ पदार्थातला वाईट पदार्थ आहे का? मीठ हा राजा पदार्थ आहे. मिठाशिवाय पदार्थ खावा वाटतो का? पण या मिठानं भरलेला हात जर दुधाला लागलं तर दूध राहतं का सावकार? राहतं का दूध? नाही. मग चुकता कामा नये. नेम चुकला काम संपलं. एका शिकाऱ्याकडे एकच बाण होता, एकच बाण. वाघाच्या मागे लागला, हाणतो हाणतो. वाघाला माहित होतं इतकं नेमदार इतकं नेमदार इतकं नेमदार, यानं हाणलं की आपण नेलच. पण हे ऐटीत आल्यामुळे बाण झाडाला लागला आणि वाघाला आणि याला खाल्लं. नेम चुकल्यावर कोण जाते? वाघ गेला का स्वामीजी? नाही, हे गेला. नियम चुकला की तसं प्रत्येक जण जात असतो. तसे म्हणून नियम चुकायचे नाही. उगून कुठे बी एखाद्याला. मी परवाला परिक्रमेत गेल्याच्या नंतर एका व्यक्तीचं वाक्य, महाराष्ट्र इतका पवित्र आहे, या पृथ्वीवर भारत देशात असं एकच स्थान आहे की ते महाराष्ट्र स्थान आहे की त्या स्थानात जास्त संतांची जन्मस्थान, संतांच्या स्वदस्पर्शाने पुनीत झालेलं सर्वात मोठं कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य. ज्याची महानता ब्रह्मदेवाला मोजता येत नाही त्याचं नाव महाराष्ट्र. पण तुमच्या महाराष्ट्रात जे दुकान चलत नाही ते तुमच्या महाराष्ट्रात टाका, ते मस्त चलत. मला मध्य प्रदेशातल्या एका महाराजांचं, आणि खरंच शिवजींची पूजा कशी करावी हे नर्मदा खंडात जा, तुम्ही ते घेतली गाडी जा. कशी करावी भगवान शिवजींची पूजा, रामप्रभूंची आरती कशी करावी, जगदंबेची आरती कशी करावी, गणेशाची आरती कशी करावी, त्या लोकांकडून शिका. आपल्याकडे इतकं गोड सांगितलेलं, इतकं गोड सांगितलेलं, पण आपलं काय झालं माहितीये का? आपल्याला एक बी प्याराच वाटत नाही. ज्वारीत जोस काय, ज्वारीत शेंदड टाकले, टाकू द्या टाकू द्या टाकू द्या टाकू द्या. पण शेंदडाचं बी कडू असते का? गोड. आणि गोड वाळकाची शेंदड होत असते का? नाही. साने शेतकरी ज्या वेळेला ज्वारी पाडायची त्यावेळेला मग शेंदड आणायची, बैलाला ते दोडे आणायचे, बैलाला चारायचे. महिना दोडे बैलाला, बैल बम सुटायचे. काही प्रणाली होती, नियमावली होती, सगळ्या गोष्टी होत्या. आपला काही बी बाखळाचा कोणते नियम आपले विसरूनच, त्याच्यामुळे आपल्याला पुण्यच नाही, आपल्याकडे पुण्यच नाही. तर्पण केलं, चर्मणवती नावाच्या गंगेच्या तीरावर तर्पण केलं. वंग देशाचा राजा कर्ण, या कर्णाचं लग्न ज्या गंगेच्या तीरावर झालं त्या गंगेला चर्मणवती नावाची गंगा म्हणतात. त्या तीरावर तर्पण विधी केला पण पाप संपत नव्हतं. शेवटी एक सिद्धांत सांगतो, वास द्यावा पाहिजे. वाटेल ती प्रयत्न केले महाराज. एवढ्या मोठ्या कुळातलं देखील काय सामान्य वाचित असेल का? खूपसे प्रयत्न केले, खूपसे प्रयत्न केले.